रत्नागिरीमध्ये प्लास्टिक बंदी झाली आहे आणि त्याच्या जागरूकतेसाठी रत्नागिरी नगर परिषदने असा बोर्ड लावलेला आहे की कोणता प्लास्टिक अलाउड आहे, कोणता प्लास्टिक अलाउड नाही आहे. हे जागरूकता करणं, हे अवेअरनेस करणं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल नंबर 15च्या अंतर्गत येतं की लोकांना इन्फॉर्मेशन द्यायची आहे, एज्युकेशन द्यायचं आहे की त्यांना कचरा आणि वेस्ट कसा मॅनेज करायचा आहे. अशी सेम टू सेम जागरूकता आणि अवेअरनेस रत्नागिरीमध्ये ॲनिमल वेलफेअरसाठी होत नाही आहे. रूल 11 ऑफ SPCA रूल्स काय सांगतो की लोकांपर्यंत याची जागरूकता करा, होर्डिंग्स आणि पोस्टर्स लावा, त्यांना दाखवा की वॉटर बाउल्स फॉर स्ट्रीट ॲनिमल्स आणि बर्ड्स ठेवायला पाहिजे, त्यांचे फीडिंग पॉईंट्स असतात. सगळ्या लोकांना ॲड्युकेट करणं की कुत्रा फक्त प्राणीप्रेमींना का चावत नाही आणि जे प्राणीप्रेमी नाही आहेत, ज्यांना ॲनिमल बिहेवियर समजत नाही, त्यांच्या पाठी का लागतो. सगळेच लोक ॲनिमलला फीड करायला लागलेत, त्यांच्यासाठी पाणी ठेवायला लागलेत, तर ॲनिमल आपला एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये जाणार नाही, ते सगळ्यांना ओळखेल आणि त्यांच्या मागे लागणार नाही.